माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेल अहिल्यानगर हे पीडित महिला, पुरुष आणि मुले यांना सगळ्या प्रकारच्या सेवा एकाच छताखाली मिळण्याचे केंद्र आहे। या ठिकाणी पीडित महिला, पुरुष आणि मुले यांना समुपदेशन, कायदेशीर सल्ला, पोलीस मदत, मानसोपचार तज्ञांचा सल्ला या सर्व सेवा तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पीडित व्यक्तींचे पुनर्वसन करण्याचा हा कम्युनिटी पोलिसिंगचा एक चांगला उपक्रम आहे। या ठिकाणी आमचे काही पोलिसांचे क्विक रिस्पॉन्स नंबर आहेत, जसं की डायल 1091, डायल 112 या हे 24/7 कार्य करणारे नंबर असून या नंबराच्या माध्यमातून आपण आपली तक्रार नोंदवू शकता। याशिवाय पीडित व्यक्तीच्या मानसिकतेचा विचार करून या ठिकाणी समुपदेशन केले जाते आणि समुपदेशनच्या माध्यमातून त्यांच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो। या ठिकाणी दोन्ही पक्षकारांचे पक्ष ऐकून घेतले जातात आणि कुठलाही एकतर्फी निर्णय घेतला जात नाही। याशिवाय पीडित व्यक्तीची तक्रार पूर्णपणे तिचे समाधान होईपर्यंत किंवा तिचे पुनर्वसन होईपर्यंत कुठलाही अर्ज बंद केला जात नाही। याशिवाय एखाद्या पीडित महिलेला आपण तिला तिच्या संसारामध्ये नांदवण्यासाठी जर पाठवले तर दर महिन्याला आमच्याकडनं फॉलोअप कॉल घेतला जातो आणि ती पीडिता तिच्या घरात सुरक्षित आहेत का याची खात्री केली जाते। याशिवाय आमच्याकडे निर्भया पथक आहे। या निर्भया पथकाच्या माध्यमातून जी मुली आणि महिला आणि विशेषतः मुली यांची जी छेडछाड होते त्या संदर्भात त्या आमच्याकडे तक्रारी नोंदवू शकतात। विशेषतः शाळेच्या विद्यार्थिनी आहेत, कॅम्पसमध्ये किंवा रस्त्याने चालताना ज्यांची छेडछाड होते त्या संदर्भात त्या आमच्याकडे तक्रारी नोंदवू शकतात। आमचं निर्भया पथक आहे। पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही 8 निर्भया पथकाची स्थापना केलेली आहे। 7 विभागीय अधिकारी आणि आमचं सिटीच्या ठिकाणी एक अशा 8 पथकांची आम्ही स्थापना केली आहे। तर हे पथक कायम पेट्रोलिंग करत असतं आणि पेट्रोलिंगच्या दरम्यान विविध शाळा कॉलेजच्या कॅम्पसला भेट देऊन तिथे जर काही मुलींची छेडछाड करत असतील तर त्या संदर्भात आम्ही त्या मुलांना समजपत्र देतो। अल्पवयीन मुलं जर असतील तर त्यांच्या पालकांनाही येथे बोलवून त्यांचं समुपदेशन केलं जातं। विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांना कायद्याचं तेवढंसं नॉलेज नसतं किंवा त्या घाबरतात समोर येऊन तक्रार देण्यासाठी आणि अनेक छेडछाडीचे प्रकार त्यांच्यासोबत होत असतात, परंतु त्या गोष्टी त्या मनात दाबून ठेवतात, त्या कुणाशी शेअर करू शकत नाही। अशा वेळेस जर त्या विद्यार्थिनींनी जे काही आमचे पेट्रोलिंग करणारे स्क्वॉड आहेत, निर्भया स्क्वॉड आहेत, त्यांच्याकडे जर तक्रारी केल्या तर त्यांची म्हणजे हे विशेषतः मी सांगू इच्छिते की त्यांची माहिती ही पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते, ते कुठेही सांगितली जात नाही आणि त्यांच्या ज्या तक्रारी आहेत तर त्या आम्ही सॉल्व्ह करू शकतो। तर त्यांनी निश्चितच आमच्या निर्भया स्क्वॉडशी संपर्क करावा किंवा त्यांच्यासाठीच्या ज्या हेल्पलाईन आहेत 1091 आहेत, 112 आहेत, या ठिकाणी त्यांच्या तक्रारी ते नोंदवू शकतात। कौटुंबिक वाद जे आहेत ते हे वेगळ्या प्रकारचे असतात, ते बऱ्यापैकी गैरसमजुतीमुळे होतात आणि भांडणामध्ये लोक रागात असतात आणि त्या रागाच्या भरात पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देतात। म्हणजे असं निदर्शनास आलेलं आहे, जेव्हा त्यांचा राग शांत होतो त्यावेळेस त्या कंप्लेंट रिटर्न घेतात। मग ह्या प्रोसेसच्या दरम्यान त्यांना प्रचंड मानसिक तणावातनं जावं लागतं, त्यांच्या कुटुंबांना मानसिक तणावातनं जावं लागतं। त्यापेक्षा जर तुम्ही आमच्या सेलकडे आलात आणि इथे तुमचं जे काय आहे तक्रार नोंदवली तर इथे चर्चेच्या माध्यमातून, समुपदेशनच्या माध्यमातून तुमचे जे काही गैरसमज झालेले असतात एकमेकांबद्दलचे, पती पत्नींचे, ते दूर केले जातात आणि अशा प्रकारे तुमचा संसार वाचवण्यात बऱ्यापैकी आम्हाला यश मिळतं आणि जो काही ट्रोमा किंवा जो काही मानसिक तणावातनं तुम्ही जाणार असतात त्याच्यात तुमची जी एनर्जी खर्च होते ती वाचवण्यात आम्हाला यश मिळतं। कायद्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक प्रोव्हिजन केलेल्या आहेत, परंतु तेवढा अवेअरनेस आणखीन समाजामध्ये नसल्यामुळे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जे काही तक्रारी असतात म्हणजे जे काही त्यांना त्रास होतो ते त्रास देणारे त्यांच्या क्लोज ब्लड रिलेशनमधलेच असतात, बऱ्यापैकी मुलगा म्हणा, सून म्हणा, आणि हेही वाद गैरसमजुतीतनंच बऱ्यापैकी असतात। तर अशा वेळेस त्या प्रेमापोटी म्हणा, भावनापोटी म्हणा, ज्येष्ठ नागरिक हे पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देण्यासाठी कित्येक वेळा तयार नसतात आणि त्यातनं त्यांची बऱ्यापैकी छळवणूक होत असते। तर अशा वेळी जर आमच्या कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत स्थापन केलेल्या ह्या ज्येष्ठ नागरिक कक्षामध्ये ते आले आणि त्यांनी इथे तक्रार नोंदवली तर आम्ही चर्चेच्या माध्यमातून, समुपदेशनच्या माध्यमातून त्यांच्या तक्रारी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो।
अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिक जे आहेत, जे तणावाखाली जगतायत, तर त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण चर्चेच्या माध्यमातून, समुपदेशनच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकतो. आणि जे कोणी हा व्हिडिओ बघतायत त्यांनी आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही माहिती निश्चित पोहोचावी, अशी आम्ही सर्वांना विनंती करतो.